सोलापूर शहरामधील दैनिक सांज परिवाराच्या वतीने छत्रपती शिवाजी प्रशाला येथील शिपाई दत्ता भोसले यांचा 59वा वाढदिवस साजरा करण्यात आला। ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी यांच्याकडून त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। अविनाश कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। या प्रसंगी अविनाश कुलकर्णी यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा करून दिला। आपल्या सगळ्यांचा मित्र दत्ता भोसले आज 59व्या वर्षात पदार्पण करतोय। बरोबर 60 पूर्ण झाले, 60व्या वर्षात पदार्पण करतोय। एकच वर्षाची सेवानिवृत्ती आहे, पण त्याची प्रकृती, त्याचा उत्साह हे सगळं बघता तो अनंत काळ लोकांना सेवा देत राहणार आहे। जरी शाळेची सेवा संपली तरी सामाजिक सेवा ही कार्यरत राहणार आहे। माझे इथं जमलेले आपण सगळेजण जसे जीवाभावाचे मित्र आहेत तसा त्यापैकी दत्ता एक आहे। आणि दत्ता म्हणजे आमच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग म्हटलं तरी काय हरकत नाही। इथं घरोघर इतकी मैत्री जमलेली आहे। सर्व प्रकारचे अनुभव त्याला माझ्या जवळची माहिती आहेत। मी काय आहे काय नाही चांगला ओळखून आहे तुम्हाला आणि त्यालाही मी ओळखून आहे चांगला। इतकी चांगली घनिष्ठ मैत्री, असे मित्र अपवादानेच मिळतात। आता इथं जमलेले सगळे मित्र, आणखी 2-4 जण इथं आले नाहीत किंवा येऊ शकले नाहीत। हे सगळे मित्र मिळवणं म्हणजे आपली काहीतरी एक पूर्वाश्रमाची देणगी असते। मित्र सहजासहजी चांगले मिळत नाहीत, हा जो अनुभव आहे। ठीक आहे, आपल्यात 19-20 प्रत्येका स्वभावामध्ये असू शकतं, परंतु एवढे मित्र जीवाभावाचे एकमेकासाठी काहीतरी करण्याची, एकमेकाचा आदर करण्याची, एकमेकाच्या आनंद दुःखात सहभागी होण्याची संधी न सोडणारे मित्र मिळणं हे आपलं भाग्याचं लक्षण आहे। आणि मला वाटतं आपल्यापैकी सगळ्यांना हे भाग्य आहे। बऱ्याच वर्षानंतर दिलीप वाळवेकरांना आपण एकत्रित एखाद्या कार्यक्रमासाठी आलो, फोन केल्या आला, हीच मैत्री असते। आपण दत्ताला मी 8 दिवसापूर्वी सांगितलं तुझा आम्हाला सत्कार करायचा, तू येतो म्हटला। त्याला इतरही सत्कार असतील कार्यक्रम, पण आपल्यासाठी म्हणून लगेच आला। असंच प्रेम आपण एकमेकांच्या बद्दल ठेवू। सरतं आपलं आता आयुष्य आहे सगळ्यांचं, सगळे रिटायरमेंट म्हणजे नोकरीतनं पण आणि आता आयुष्यातनं पण रिटायरमेंट व्हायच्या मार्गाकडे आपण सगळे मार्गस्थ होऊ लागलेलो आहोत। त्यामुळे एकमेकाची साथ, एकमेकांची मैत्री आपण जपूया। आणि आपल्या दत्ताला खूप खूप शुभेच्छा, त्याला त्याच्या कुटुंबियांना चांगलं आरोग्य लाभो। या कार्यक्रमास उद्योजक रवी हलसगीकर, दत्ता ढोसळे, उद्योजक नितीन पांढरे, अतुल घोडे, नाट्य कलाकार अमोल धाबळे, अमय कुमार कांती यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलकंठ लोखंडे यांनी केले, तर आभार यश कांती यांनी मानले। दत्ता भोसले यांनीही आपलं मनोगत यावेळी व्यक्त केलं। मी अनेक असं मेजॉरिटीनं बघितलं इथं उपस्थित असलेल्यामध्ये की ब्राह्मण हे समाजातली सगळी मित्रमंडळी जास्त आहेत इतरांपेक्षा। पण अनेक जण म्हणतात की ब्राह्मणाच्या संगतीत गेल्यानंतर बरेच जण बिघडतात करतात ते, परंतु वास्तविकता ब्राह्मणाच्या संगतीत राहिल्यानंतर किती चांगलं होतं हे माझं स्वतःचं उदाहरण आहे। आणि जर मी अविनाशच्या संगतीत आलो नसतो तर मी शिवाजी शाळेची नोकरी काही पूर्ण केली नसती। ज्यावेळेस मी चुकलो, ज्यावेळेस मी खोड्या केला, आणि मला खोड्या करायची प्रचंड सवय होती, पण त्याच वेळेस अविनाशने मला दाबलं, वेळेपासून शिव्यागाळी केल्या, पण मार्गावर आणलं। नाहीतर मी मार्गावर आलो तर माझ्यावर काम करणारे सपाट साहेबांच्या काळामधले माणसं सगळे फटाफट 22-30 लोक काढून टाकले। ते सगळे गेले आणि सपाटे तर मला पहिल्यांदा म्हणत दत्ताला पहिल्यांदा कामावर करायला, मग बाकीच्याला। पण मी तिथंच राहिलो, माझ्या स्वभावात बदल केला, म्हणून मला त्यांनी हिरोंडा गाडी प्रेझेंट देऊन चांगलं काम करतो म्हणून सांगितलं आणि हिरोंडा गाडी दिली। आणि हे केवळ म्हणजे आपल्या संगतीमुळे, नाहीतर शक्यच नव्हतं। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।